जरांगेंसोबत चर्चा करताना दिसत आहेत। काल सुद्धा सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला आलं होतं। त्या दरम्यान 1.25 तास चर्चा झाली आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय कालची चर्चा पहिली फेरी जेव्हा निष्फळ झाली, आज पुन्हा एकदा चर्चेसाठी हे शिष्टमंडळ दाखल झालेलं आहे। देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे। मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक असल्याची प्रतिक्रिया दिली आहे। त्यामुळे आता या चर्चेतून काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। मात्र लेखी आश्वासन द्या असं जरांगेंनी म्हटलेलं आहे। आपल्या उपोषणावर ते ठाम आहेत। भर उन्हात मनोज जरांगे यांनी आज सकाळी 10 पासून या उपोषणाला सुरुवात केली आहे। मी सांगायला मी तुमच्यावरच चुकणार, मी हे निघाल्याशिवाय मी थांबणार नाही। तुम्ही घरचे आहेत म्हणून सांगा, मी तुम्हाला सांगा। बाकीच्या जरी मीडिया समोर असलं तरी हे मला दिलं, पण हे अधिकाऱ्यांना चालणार नाही। थोडं ऐका माझं आता पुरं वाचलं आणि तुम्हाला कारण सांगायला करू शकतात तुम्हीच। तरी थेट दृश्य आपण पाहतोय। सरकारचं शिष्टमंडळ इथं दाखल झालंय। जरांगेंसोबत मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा सुरू आहे। नेमकं काय बोलतात आपण ऐकूयात। नाही तेच आपणच घेऊन आले, पण हे माझ्यासाठी जातं। पण आता लढाई कुठं आहे की समाजाच्या हिताची तुमच्या माध्यमातून होईन त्रास होण्याचा, तुम्हाला होईन आम्हाला होईन, होऊ द्या। पण मला मी वेगळं आंदोलन मी लेखन करे समाजाचं। माझं फक्त म्हणणं आहे 58 लाख नोंदीच्या सूचना प्रशासन स्तरावर काढा लगेच। सूचना द्यायचं 58 लाख नोंदी सापडल्या, त्याचे प्रमाणपत्र द्या ही सूचना। त्याच्यातच सूचना ऍड करायची दुसरी, ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र नंबर 2 त्याच्यातच ऍड करायचे। ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र दिले यांना व्हॅलिडिटी द्या, न दिल्यास तुमच्यावरती कठोर कारवाई करून तुम्हाला बडतर्फ करण्यात येणार आहे। न केल्यास म्हणजे ते टाळाटाळ करणार नाही। ही सूचना मला लगेच पाहिजे, लगेच। मी ड्राफ्टवर थांबणार नाही, म्हणजे तुम्ही येत म्हणून इतकं मग असं म्हणलं असतं येऊ नका साहेब। विखे पाटील साहेब माझी भावना फक्त समजून घ्या। आज मी म्हणलं असतं येऊ नका। मी आत्तापर्यंत मंत्र्याला म्हणलेलं तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही JR घेऊन या किंवा काय असं घेऊन या, ड्राफ्ट नको। मी पहिल्यांदा तुम्हाला म्हणतो ड्राफ्टवर सुद्धा मी ऐकायला तयार, ऐकूनच घ्या। आता हे करा, कोणचं याचं लगेच काढायचं सांगा अधिकाऱ्यांना की ज्याच्या 58 लाख नोंदी सापडल्यात त्याची कुणबी प्रमाणपत्र द्या, त्याला डॅश मारा, तिथं लिहा की ज्याची कुणबी प्रमाणपत्र द्या, व्हॅलिडिटी द्या। कारण हे निघलेले 5-6 महिने झाले, ही विषय संपला। आता राहिला हैदराबाद गॅझेटचा विषय। याच्या पण सूचनाच पाहिजेत प्रशासन आणि सरकार स्तरावर, लगेच सूचनाच पाहिजेत। सरकारचं पत्र पाहिजे सूचनेचं। ही ड्राफ्ट झाला माझ्यासाठी, जोपर्यंत सरकारच्या सूचना आधीच जात नाही। विखे पाटील साहेब तुम्ही रोज तेच करता, तुम्ही उकळून त्याला राजकारण आणि अधिकारी सूचना जात नाही, अधिकारी भेट नाही। ड्राफ्ट जर आम्ही दाखल गेलो, आम्ही म्हणतो म्हणजे ऐकून तर आता ऐका ना, तुमच्या लक्षात येईल आणि मग नंतर तुमचं पुरा दिला अधिकाऱ्यांना म्हणतो सॉरी, तर लोक काय करणार, मी काय करणार, ही बघ ड्राफ्ट चल कर। कारण सांगतोय मी कमून एवढं रिशीला पेटलो। तुम्ही JR काढला मुंबईत, तुम्ही JR काढला सुपीने, अधिकारी नंतर काय म्हणले आम्हाला आदेश नाही। तुम्ही याच्या सूचना द्या, याच्या पण ही सेपरेट सूचना, ह्या पण सेपरेट सूचना द्या अधिकाऱ्यांना। मग आम्हाला म्हणता येईल हे बघ विखे पाटील साहेबांनी मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या सूचना आहेत, चल कर कर। याच्यावर नाही करत, समजून घ्या माझी भावना, समजून घ्या फक्त। याच्यावर नाही करत, तुम्हाला त्याच्या सूचनाच काढावं लागणार आदेश शासन आणि प्रशासन स्तरावर। याच्याशिवाय हे दोन्ही होणार नाहीत। ड्राफ्ट चांगला आणला त्याच्यात आम्ही समाधानीत, पण ह्या सूचना पाहिजेत, त्याशिवाय आंदोलन थांबत नाही। आता जात पडताळणीचं 15 दिवसांनी तुम्ही आढावा घेणार, ही एकदम चांगली होती, ही मान्य। ह्या 2 मान्य नाही। 17 गॅझेटची अंमलबजावणी तुम्ही लगेच करा, लगेच करा, म्हणजे JR काढा लगेच, तुमच्याशिवाय होत नाही। गरीबाचा काही नाही, काही गरज नाही कालावधीची। आपल्याकडे पुरावा आहे, आपल्याकडं पुरावा आहे, आपल्याकडं पुरावा आहे, काही होत नाही। तुम्ही आता इतकं मोठे पण दिलं की नाही आम्ही समाजासमोर तुम्हाला, मी देत नाही एवढं मोठे पण। विखे पाटील साहेब तुम्ही दारात आलात म्हणून
बोलतोय आणि नाही आल्यावर वेगळं बोलतोय असं नाही. दारात आलं तरी तोच सन्मान आहे तुमचा. मुख्यमंत्री साहेब तुम्हीच करू शकतात. हे तिन्ही विषय जे आहेत ना, हेव एक आणि हेव तुम्हाला हे तातडीनंच करावं लागणार आहे आणि तुम्हीच करू शकताय. त्याच्यामुळे उपोषण थांबणारच नाही, याला विचारायची गरजच नाही. हा, ही तिसरा मुद्दा पटला आम्हाला. स्वातंत्र्य मंत्रालय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की झालं, 1 महिन्याची गरज नाही आता. कारण त्यांची नुसती घोषणा झाली, कुणाच मागणी नसू. विखे पाटील साहेब फक्त आम्हाला समजून घ्या, फक्त समजून घ्या. आम्ही तुमच्या राजकारणाला आडा येणार नाहीत, तुमच्या मंत्रिपदाला आडा येणार नाहीत, माणूस म्हणून तुम्हाला आडा येणार नाही. पण तुम्ही या राज्याचे जबाबदार मोठे मंत्री आहेत आणि मुख्यमंत्री आहेत म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय की नुसत्या घोषणा होत हे तुमच्याशी भांडतोय, आडवं बोलत नाही, तुम्हाला अपमान करून माघारी पाठवत नाही. हे तुम्हीच करू शकता. हे मान्य आम्हाला हे पण लगेच लागतंय, हे पण लगेच लागतंय, हे पण लगेच लागतंय. हे तर काय नुसत्या सरकारने सूचना काढायचाच वेळ, याचा काही विषयच नाही. मंत्रालयाची स्वतंत्र मंत्रालय मराठा समाजाचं, ही मुख्यमंत्र्यांनी फक्त घोषणा करायची, लागतच नाहीये. हा, हे जात पडताळणीचं तिसरं तुम्ही हे ओके केलं, याच्याबद्दल आम्ही समाधानी आहेत आणि तुम्हाला मानतो सुद्धा की 15 दिवसाला तुम्ही व्हॅलिडिटीचा आढावा घेणार आहे. हा, पण ह्या बी सूचनाच द्यावा लागतात की तुम्ही व्हॅलिडिटी द्या, कारण आम्ही आढावा घेणार आहेत. एक हे 4 लक्षात ठेवा. हे याला काय 15 दिवस पाहिजे, पण ठीक आहे, 15 दिवस तर 15 दिवस. बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या वारसांना ठीक आहे ना, ठीक आहे, हरकत नाही, काय अडचण नाही. 15 दिवस तर 15 दिवसात काय, वारसांना 15 दिवसात ते नोकरीचा ऍड करायला पाहिजे याच्यात, नोकरीचा. आणि हा, हे काय हरकत नाही. हे एका दिवसाचा विषय, पण ठीक आहे, 15 दिवसांनी द्या, अर्थच आहे, काय अडचण नाही. ठीक आहे, हे पण चांगलं आहे. कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी कारवाईची कारवाई. ठीक आहे, 7 पण मान्य. पेन द्या रे मला. दुसरा दे रे. ठीक आहे, हे ग्राम सदस्य समितीचा अहवाल 15 दिवसाला जरी, पण ह्या बी सूचना द्यायला लागतात. कशा द्यायला लागतात, पण आम्हाला मान्य आहे म्हणून मी याला टिक करतो. हे मान्य आहे, कारण हे 15 दिवसांनी घेतलं तर, पण सूचना द्यावं लागते तुम्हाला, सरकारला, सरकार आणि प्रशासनाला. कुणी सरकारने तरच प्रशासन करीन. तुम्ही आढावा काय घेणार? तू काम कर, नाही तर तुला कारवाई करण्यात येईल, मग ते तुम्हाला आढावा द्यायचे. नसतं ते आढावा देणार नाही, कामच नाही केलं तर आढावा करून. त्यामुळे तुम्हाला त्या सूचना द्याव्या लागतात, सूचना द्याव्या लागतात. हे बी उपयोग नाही, तुम्हाला हेच द्यावं लागेल. ठीक, ठीक, हे पण चांगलं आहे. पण याचे बी सूचनाच काढावं लागणार आहे. ही ड्राफ्ट माझ्यासाठी झाला, अधिकारी याला घेणार नाही. ठीक आहे, दिले म्हणतात तर ठीक आहे, याला काय मार्गदर्शन नाही घ्यायचं. ठीक, हिचं पत्र लगेच काढा, हिचं पत्र लगेच काढा. हे पत्रच द्या, लगेच उपोषण सोडतो मी, आणि तुम्हीच करू शकता. हे पुन्हा सुरू करायचे अभ्यासक्रम पुन्हा सुरू करायचे. ते नाही झाले सारथीचे. झालं, हे ड्राफ्टचं झालं. आता एसओपीचं फक्त मी संध्याकाळी अभ्यासक बोलून घेऊन एसओपी वाचतो. फक्त आपल्या मान्य याच्यावर मान्य केले की आम्हाला आदेश काढायचा.
हो म्हणून आदेश काढा मग. काय म्हटले आदेश काढा ते निघणार आहे. फक्त जर तुम्ही याला मान्य दिलं तर आदेश ठीक ना. हो मान्यता दिली ना मी मान्यता दिली. हा बघ मी मान्यता दिली, हे मान्य आहे आम्हाला, हे पण मान्य आहे, पण याला सगळ्याला आदेशच काढावा लागतो. ड्राफ्टवर होणार नाहीये कारण ड्राफ्ट आपल्या मान्यतेकरता आहे. हा हा आपण एकदम हो म्हटलं की आम्ही पुढच्या आठवड्यात मी माझ्या आदेश काढून देतो आदेश नाही याला. म्हणून आपल्या एकदा याला संमती मिळाली संमती SOPचं फक्त मी वाचून घेतो, अभ्यासकांना बोलून घेतो संध्याकाळी. काय झालं आता उद्या मी आदेश काढले असते मग त्यात बदल करायला असतं. मग बदल करण्यापेक्षा आता हे आम्ही तो मान्य दिला आम्ही आदेश काढू. आम्ही संध्याकाळी चर्चा करतो याची सगळ्याच याच्यावरून. तुम्हाला संध्याकाळी सांगतो, संध्याकाळी सांगतो तुम्हाला. सकारात्मकपणे एवढं आपलं एवढं सगळं प्रचंड संघर्ष आहे त्याचा आदर करतच शेवटी हे आपण केलंय आणि त्याला सुधारणा मान्यता घेतली. आपण आम्ही आदेशही काढतो. हे निश्चय आपल्या समाधानाकरता मुद्दे दिलेले नाही आहे, आलं लक्षात. विचारपूर्वकच आम्ही केलंय. माझी विनंती काय आहे, आपण फक्त हे उपोषण आपल्या सुरू ठेवण्यापेक्षा याचे आम्ही आदेश मधून काढून देतो. मी माझ्या अधिकारात देऊ अध्यक्ष म्हणून फाईल बघून काढून टाकतो. आम्ही संध्याकाळी याच्यावरती सगळ्यांना बोलून घेतो. आता आव्हान करतो मी सगळ्यांना बोलून घेतो. हे म्हणजे काय असतं, माझ्या एकट्यावर येण्यापेक्षा जसं सरकारमध्ये तुमचं असतं तसं मी सगळ्या अभ्यासकांना बोलून घेतो. योग्य मुद्दे आहेत का बसण्यापेक्षा सावलीत बसा. माहिती तर त्याच्यामध्ये पाहिजे त्या 8 दिवस माग घेऊ नका, पण सावलीत बसून याच्यावर विचार करा, अभ्यासकांना बोलून घ्या आणि मग करा. ते बी तुम्हाला 8 वाजायच्या आतच सांगतो. 8 वाजायच्या आतच सांगतो. नाही बसू द्या मला, आपल्या लेकराचं कल्याण. मला तुमचा शब्द पाळला नाही इथून मागं. कल्याण करण्यासाठी माझी विनंती आहे की आपण साहेब मी भांडवतोय काय मग ते आहे का? आता ही मुद्दे झाला, चर्चा संपली. आता आल्याशिवाय मी मागं घेत नाही. तुमच्या लक्षात आलं, तुम्ही म्हणतात की तुम्ही अभ्यास करून सांगा, हे तुमच्यासाठीच आणलंय, आम्ही सूचना काढतो, तुम्ही म्हणले काढता, त्याच्यामुळे दोन्ही कुणबी सारखंच आहे. फक्त राहिला उपनाचा विषय बसू द्या. समाजाचं कल्याणामुळं फडणवीस साहेबांना बसू द्या. कल्याण काय वाटलं नाही, खर्च तुम्ही करावा, लय दुखा लागलं नाही नाही बसू द्या. त्या तळतळीशिवाय होत नाही, तळतळीशिवाय होत नाही. मला तुम्ही थोडी जरा माझ्या केली ना आता केली मी 8 वाजेपर्यंतच देतो तुम्हाला सगळं. उन्हात बसून तुम्हाला 8 वाजेपर्यंतच देतो. 8च वाजे नाही, मी उन्हात बसलो ना तुम्हाला चटके बसते. तुम्हाला चटके बसली की तुम्ही पटकून काढता. मुख्यमंत्र्याला चटके बसतील, तुम्हाला चटके बसतील आणि ते पटकून होईल. कारण ह्या सूचनेशिवाय होत नाही, हे आदेशाशिवाय. हा तुम्ही काढायला म्हणलात ना, आता आम्ही काढायलो. फक्त मी एकदा काना खालो, मी ताबडतोब बोलून घेतो 2 घंट्यातच. लय वेळ बी नाही लागेल त्यांना. मी म्हणतो 4 बी नाही वाजू देत, फक्त लांबून यायला त्याला वेळ लागेल ना अभ्यासकांना. म्हणजे पुन्हा लोड नको. पण एक ध्यानात ठेवा बरं साहेब, हे पाहिजेच बरं का, GR ही GR पाहिजेच. सातारा संस्था पाहिजेच. ते तुम्हीच खटू शकता. आमचे चटके आम्ही उन्हात बसलो, चटके तुम्हाला बसते. माझ्या शब्दाचा अर्थ समजून घ्या. समाजाचं कल्याण होईल आंदोलनाच्या माध्यमातून. साहेबाचंच मानलंय मी, साहेबाचा शब्द मानलाय मी. तुम्ही इथून मागच्या माझ्या बाईट बघा, सगळं बघा. मी व्यासपीठावरून हाकलून दिले. शिंदे साहेब जसं काम करू शकते तसे काम तुम्ही करायला लागला. एकनाथ शिंदे साहेबांनी जसं काम केलंय तसं तुम्ही करायला लागला. फडणवीस साहेबांना बी करा म्हणा तसंच. नाही रात्रीला वेळ पोरं होते, आमचं हे चाललं. मी फक्त हे बरोबर एक वाचून घेतो आणि तुम्हाला सांगतो सूचना काढा. तुम्ही सूचनासाठी थांबणार येतात, कारण तुम्ही म्हणलात हे तुम्हाला दाखवायला आणलंय आणि तुम्ही हो म्हणले की आम्ही सूचना काढायला लागलो. त्यामुळे मी बी 4 जणांना विचारून घेतो अभ्यासकाला, तुम्हाला लगेच सांगतो सूचना. काय नाही, रविवारी बी नाही सूचना, काय नाही अडचण नाही. अधिवेशन झालंय रविवारी. येस आपण जर मान्य दिली तर उद्या मुंबई जाणार, उद्या आयला पाहिजे झाली हो नंतर चालेल. नाही पण सातारा संस्थांचा GR लागतोय. तुम्हाला स्वतः जाऊन बोलावं लागेल. तुम्ही लगेच जा, लगेच जा. मला उद्या सोमवारी बोलावं लागेल. तुम्ही साहेब आता पुरा वेळ आमच्यासाठी, समाजासाठी. नाही तुमचे सगळे दौरे बंद करा. काय म्हटले, मला थोडा वेळ द्यावा लागेल म्हणे, पण मी नवीन झाला गोंधळ उद्या माझ्या मी काही तिथं काही करायचं तर उद्या माझ्यावर आपण मला थोडा वेळ द्या ना. मी पाहिजे दिवसासाठी आपल्याला 2 दिवसांनी मंगळवारी बोलणं करून हे होतंय लगेच, ते त्याच्या पद्धतीने हे लगेच होतंय, रात नाही रे, लगेच होतं. मी उन्हात बसलो की लगेच होतंय. साहेबाला चटके बसते तिकडं, फडणवीस साहेबाला न्यायला जाऊ. फक्त आंदोलन हाणून मोडून टाकू नका एवढं सांगा. नाही का त्याचं कारण सांगतो. राज्यात जर आंदोलन सुरू झालं
थांबणार नाही. घरचे आहेत म्हणून सांगायला लागलो. तुम्ही हल्ला करता किंवा ते अंतरवाली सारखं प्राणघातक गोळ्या फिळ्या, तुम्ही म्हणजे सरकार, तुम्ही म्हणजे सरकार, तर आंदोलन पुऱ्या राज्यातलं मला बी नाही थांबणार बरं का. मी आज बी पोराला गप म्हणलं की गप बसतात राज्यातली पोरं, थांबणार नाहीत बरं. कारण 2-4 महिने आंदोलन चाललं रस्त्यावर. म्हणजे हे पण तुम्हाला सांगून ठेवायला लागलो, सावध करायला, आडमुठा नाही बोलायलो बरं. तर या क्षणाच्या 2 मोठ्या घडामोडी आपण पाहतोय. एकीकडे विषारी दारू प्रकरणी पुण्यात महिलांनी आंदोलन चालू केलेलं आहे आणि दुसरीकडे आपण पाहतोय जरांगेंचं उपोषण सुरू आहे. शिष्टमंडळ, सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला आलंय. दोघांदरम्यान चर्चा सुरू आहे. ही दोन्ही दृश्य आपण आपल्या स्क्रीनवर पाहतोय. पुण्यामध्ये विषारी दारू प्रकरणात 18 जणांचं बळी गेलंय आणि त्या विरोधात आता हे आंदोलन महिलांनी सुरू केलेलं आपण पाहतोय. हातात काठ्या घेऊन आणि हे प्लास्टिकचे फुगे हातात घेऊन हे आंदोलन चालू केलेलं आहे. तब्बल 18 जणांचा बळी पिंपरीतल्या फुगेवाडी इथे. सोबतच हे सगळं तुम्ही आंदोलन करताय. आलेल्या पाहुण्याला सन्मानाने येऊन द्यायचा आणि सन्मानाने जाऊ द्यायचंय. सन्मानानं, कारण ते म्हणले तर आपल्याला ड्राफ्ट आणून दिलाय, त्या ड्राफ्ट प्रमाणे आम्ही सूचना काढतो. मी बी म्हणलं अभ्यासकाला थोडं बोलून घेतो. मी ड्राफ्ट बरोबर आहे का, आपण संध्याकाळपर्यंत जर सांगितलं या सूचना चांगल्या आहेत, हे ड्राफ्ट चांगला आहे, याच्या सूचना काढा, तर ते म्हणले आम्ही लगेच काढतो सूचना. पण त्या अभ्यासकांना त्यांना मी जरा फोन लावून आता बोलून घेतो. तुमच्या कोणी अभ्यासक ओळखीचे असले त्यांना म्हणा 5 वाजेपर्यंत इथं या. मी बी मीडियातून आता आव्हान करतो आणि त्यांना जाता येताना कुणी येऊ, हे येऊ, दुसरे मंत्री येते बदलून येते. आपले आपण काय म्हणायचं त्याला संस्कार दाखवायचे आणि उन्हातलं उपोषण ध्यानात ठेवा. मला बोलायला लई लावून जाऊ नका. काय होतं इथं उन्हात मला जास्त जर त्रास व्हायला लागला तुम्हाला बोलू का काय करू, त्यामुळे कुणी ढेंगाणा ते करायचं नाही. मग मला पळायला लागतं तुमच्याकडे, काहीच करायचं नाही, शांत राहायचं. मंत्री येऊ जाऊ आपण तोडगाच काढू. उदय पाटील साहेब जबाबदारी सोपून दिली. काय होतं पोरांनी सांगितलं आंदोलन भाग सोडा. तुम्हाला वाटतं शब्द टाळी, पण मला गरजेचं आहे. मला इकडं ऊन लागलं तर तिकडं तुम्हाला चटके बसणार. माझा शब्दशः अर्थ समजून घ्या, माझा शब्दशः अर्थ समजून घ्या. इथं आम्ही उन्हात तळपलोत, तुम्हाला चटके बसणार आहेत, तुम्ही पटापट करणार. 10 महिने गेले, त्यांना पण माहिती आहे, विखे पाटील साहेबाला पण माहिती आहे, 10 महिने गेले. ही बरं का, याच्यावर तुम्हाला जोरात द्यावा लागेल ना. आमचा हट्ट आहे तुमच्याकडं, तुमचे दौरे रद्द करा. समाजासाठी हे सत्य नाही नाही म्हणतोय मी की असलं बी काही तर सगळं दौरे रद्द करा. हा, सगळं रद्द करा आणि याच्यातच वेळ द्या, कारण हे लय गरजेचं आहे. कारण हे जर एकदा फिरलं ना, तुम्हाला अर्थ समजतोय तुम्हाला, पण हे जर एकदा फिरलं ना खूप फिरणार आहे. मलाच मांडायची कोर्टामध्ये. उद्या जर मी बाजू मांडत उद्या माझ्या मीडियाचे बांधव, ड्राफ्ट विखे पाटील साहेबांनी आणून दिलाय. त्या ड्राफ्टनुसार ते राज्य सरकारच्या वतीनं सगळ्या सूचना देणार आहेत. अधिकृत सूचना सरकारच्या वतीनं पत्र काढून शासकीय आदेश सूचना प्रत्येक अधिकाऱ्यांना ज्या त्या संदर्भातल्या 58 लाख नोंदी सापडल्यात, त्याचे कुणबी प्रमाणपत्र द्या आणि कुणबी प्रमाणपत्र जर दिले असले त्याच्या व्हॅलिडिटी द्या. नसता संबंधित अधिकाऱ्यावर कडक कारवाई करून त्याला बडतर्फ केलं जाईल किंवा निलंबित केलं जाईल. अशा सूचना सरकार काढणार आहे. त्यांनी आपल्याला ड्राफ्ट दिलाय. त्याच्यात त्यांनी सांगितलं तुम्ही एकदा ड्राफ्ट वाचा, आम्हाला सूचना काढायला सांगा, आम्ही लगेच काढतो. पण सूचना काढायला नाही आहेत म्हणून त्यांना सांगितलं मी उपोषण थांबवणार नाही. आमच्या दोघात आम्ही ते मान्य केलं एकमेकाला.
हैदराबाद गॅझेटियरनुसार देण्यासाठी SOP तयार केली. SOP कशी आहे मी थोडी अभ्यासकांना सांगतो, विचारतो आणि तुम्हाला संध्याकाळपर्यंत कळवतो असं त्यांना सांगितलं. जात पडताळणी प्रमाणपत्राचा विषय ते दर 15 दिवसाला आढावा घेणार आहेत, हे मात्र आम्हाला योग्य वाटलं. ते पण सूचनाच काढावं लागतील तेव्हा ते अहवाल राहणार आहे. सातारा संस्थांचा गॅझेटियरचा GR लगेच काढा असं मी त्यांच्याकडे हट्ट लावून धरलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे 1 महिना, माझं म्हणणं आहे 1 दिवस सुद्धा नाही. आणि ती आमची चर्चा झाली. तुम्हाला सातारा संस्थांचा सातारा संस्थांचा गॅझेटियरचा GR लगेच काढावा लागेल. तर ते म्हणले मी सुद्धा आता लगेच दौरा बंद करून, त्या दौरा तसा कालपासून त्यांनी बंदच केला आहे, ते इकडेच आहेत अंतरवालीतच. तर ते जाऊन बोलतो म्हणतात. त्यांना मुख्यमंत्र्यांशी पण ह्याविषयी बोलावं लागेल, लहान विषय नाही आहे. आणि कायदेतज्ञाशी बोलावं लागेल, ते बी सांगतोत म्हणलेत, करतोत म्हणलेत. आता करते नाही त्यांचा भाग, पण मी थांबणार नाही हे त्यांच्यावर निरोप दिला आहे. मी स्वतंत्र मराठा समाजासाठी मंत्रालय 1 महिन्याचा वेळ मागितला आहे. ही फक्त मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली तर एका दिवसात होतं. 1 महिन्याच्या वेळाची त्याला गरजच नाही अजिबात, कारण ते समाजाच्या लेकराचं कल्याण होईल. बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या पैशाचा विषय 15 दिवसात देऊन टाकून म्हणते, ते ठीक आहे, ते पण पटलं आम्हाला. कुणबी प्रमाणपत्राच्या वितरित करण्याची कारवाईची दर 8 दिवसाला आढावा घेऊ म्हणते, जिल्हाधिकार्यालयाला हेल्पलाईन देऊ, ठीक आहे, ते पण चांगलंच. ग्रामस्तरीय समितीच्या कामकाजाचा आढावा 15 दिवसाला घेणार आहेत. त्याच्या पण सूचनाच काढावं लागणार आहे, त्याही काढतोत म्हणलेत. हे सगळेच काढतो म्हणलेत. काय अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे पैसे बी देतो, हां ते पण सूचना काढायला लागलेत, देतोत म्हणून. सारथीच्या योजना पुन्हा सुरू करायला लागले, हा ते पण ते पत्रकच काढायला लागणार आहे. हा ठीक आहे, हे ड्राफ्ट दिलाय आणि ते म्हणले मी काढतो, फक्त तुम्ही ओके म्हणून सांगा. तर मग ओके म्हणून सांगायचं असेल तर मला अभ्यासकांना विचारावं लागेल की हे ओके का. थांब रे, याला काढा बाहेर, तिकडे काढा, याला बाहेर काढा पोरो. परत पुढे येऊन देऊ नका त्याला. मला हे अभ्यासकांना विचारावं लागेल की हे योग्य का. आणि त्यांचंही तेच म्हणणं आहे, तुम्ही फक्त ओके म्हणा, आम्ही सूचना काढून टाकतो सगळ्या शासन स्तरावर आणि प्रशासन स्तरावर दोन्हीवर पण, कारण वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सूचना लागणार आहेत आणि सरकारच्या पण सूचना लागणार आहेत. तर दोन्ही काढतो म्हणून त्यांनी सांगितलं. मी आता अभ्यासकांना बोलून घेतो 5 वाजेपर्यंत, सगळ्या लांब किती असले तरी ते येऊ शकतात आणि त्या हिशोबानं हे सगळंच करून घेतो म्हणतात. आता त्यांना एकदा SOP देतो, हे सगळा विषय देतो, सूचना निघाल्या ते सगळं होऊन जाईल. पण माझं आव्हान करतो एकदा, मग तुम्ही सांग. माझं महाराष्ट्रातल्या सगळ्या अभ्यासकांना आणि तज्ज्ञांना आव्हान आहे, फोन लावायला वेळ नाही आहे आणि मीडियाच्या माध्यमातून घराघरात विषय जातो फोनच्या आधी, आणि मी उन्हात आहे त्याच्यामुळं मी फोनवर बोलू शकत नाही आहे. आमच्या भावना पण समजून घ्या सगळ्या तज्ज्ञांनी. तुम्ही तात्कालिकडे या 5 वाजेपर्यंत, जास्तीत आज सायंकाळच्या 6 वाजायच्या आत सगळे नियमाला हे ड्राफ्ट दाखवायचा आहे. यानुसार GR काढायचेत का, यानुसार सूचना द्यायच्यात का. तुम्ही म्हणले ओके किंवा याच्यात बदल करा, तर मी पटेल साहेबाला तुमच्या समोर सांगतो की ही बदल करायचा साहेब. अभ्यासकांनी तातडीनं अंतरवालीकडे यावं 5 वाजेपर्यंत. धन्यवाद. सन्माननीय जरांगे पाटील यांनी आज उपोषणाला सुरुवात केलेली आहे. काल माझी त्यांच्यावर सविस्तर चर्चा झाली आणि त्यावर आधारित त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल शासन स्तरावर मी काय कार्यवाही करतोय आणि शासनाची भूमिका अतिशय स्पष्ट आहे आणि आश्वासन नाही तर दिलेल्या लिखित स्वरूपाच्या मसुद्यामध्ये कारवाई 100% होईल याच्याबद्दल काही संदिग्ध असण्याचं कारण नाही आहे. कारवाई बऱ्यापैकी पुढे चाललेली आहे. काही त्रुटी होत्या, मी काही नाकारत नाही. काल त्यांच्या समोरच काही क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी बोलताना स्पष्ट झालं की
क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या काही मनमानी किंवा निष्काळजीपणामुळे काही प्रकरणं थांबली, त्याचा प्रचंड रोष समाजामध्ये निर्माण झाला. पण अशाही अधिकाऱ्यांच्या संदर्भामध्ये स्वतंत्र कारवाईबद्दल सूचना दिलेल्या आहेत. तर मी जरगे पाटील आपल्या सर्वांच्या वतीने, शासनाच्या वतीने विनंती करतो की जो पण तुमच्या अभ्यासकांशी त्यांना चर्चा करायची, याच्यावर अंतिम त्याची मान्यता घ्यायची आहे. नंतर मग पाहिजे ते मला संध्याकाळपर्यंत कळवतील. काय करणं असेल तर ती करता येईल आपल्याला. शासनाला काही प्रतिष्ठेचा प्रश्न करायचा नाही आहे, तो केलेला नाही आहे. समाज बांधवांसाठी आपण अविरतपणे जे परिश्रम घेतात, मेहनत करतायत, सगळ्यांनाच एक प्रकारचा अभिमान आहे. तर माझी विनंती आमच्या शासनाच्या वतीने जरगे पाटील साहेब की आता ड्राफ्ट दिलाय, अभ्यासाची चर्चा होईल, तोपर्यंत तरी त्यांनी आता उपोषण स्थगित तोपर्यंत करावं किंवा नाही करावं. परंतु आता गुन्ह्यात बसण्याचे सावलीत बसले आणि तिथं जर अभ्यासकाची चर्चा केल्यानंतर त्यांचं समाधान झालं, आम्ही त्यांच्या अभ्यासकांनी केलेल्या सूचनेवर आम्ही कार्यवाही केली किंवा करू शकलो नाही, तर मग शेवटी आंदोलनाचा मार्ग तर मोकळाच आहे. तर तोपर्यंत तरी आमची विनंती त्यांनी मान्य करावी. तब्येतही चांगली नाही आहे. आपण सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती, आपण सगळे समाज बांधव त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहोत. तर त्यांनी सुद्धा आता या बाबतीमध्ये सहानुभूतीपूर्वक आमच्या विनंतीचा त्यांनी विचार करावा आणि हे उपोषण स्थगित करावं. अतिशय सन्माननीय तोडगा काढण्याचा जो मसूद आपल्याला दिलेला आहे, तो त्याच्यात कार्यवाही करण्यासाठीच मसूद आपल्याला पाठवला आम्ही. त्यामध्ये 1-2 मुद्द्यात आपल्याला थोडी संदिग्धता आहे, पण त्यामध्ये काही कायदेशीर मुद्दे उपस्थित आहेत. तर त्या बाबतीतही थोडा महाराष्ट्राचे जे आपले अभिवक्ता आहेत त्यांच्याशी चर्चा करून मग कोणत्याही सरकारचा जो होतो तो न्यायालय स्तर, मग उच्च न्यायालय असेल किंवा सर्वोच्च न्यायालय असेल, त्या स्तरावर महाधिवक्त्यालाच त्या ठिकाणी जाऊन सरकारची बाजू मांडावी लागते. पण घाईगर्दीत काही करण्यापेक्षा त्यांना थोडा वेळ मागितला, कारण ते आता नवीनच आलेले आहेत. तर मला वाटतं त्या सातारा गॅजेट संदर्भातलाच मुद्दा आहे, तो त्या वेळ देतील अशी माझी विनंती आपल्याला. बाकी तर जे काही शासकीय मुद्दे आम्ही त्याचे तात्काळ आदेश काढतो, ते काही त्याला शासनाच्या आदेशाची गरज नाही आहे. विभाग आयुक्तांना सगळी जबाबदारी सोपवलेली आहे. आता आपण या संबंधात कार्यवाही आज आणि म्हणून विनंती आहे की आपण सध्या हे उपोषण स्थगित करावं. आम्ही अति सकारात्मक आहोत. आपल्या अभ्यासकांचा वेळ पाहिजे असेल तर तोच घ्यावा. 5 वाजता आम्हाला कळवावं. आपण म्हटलं 5-6 वाजता परत या चर्चा करायला तर तरी आम्ही यायला तयार आहोत. तसं काही, कारण हा प्रश्न आपल्याकडे दुसरा माझ्या दृष्टीने कुणाच प्रश्न महत्वाचा नाही आहे. त्यामुळे एवढंच आहे की आपण आता उभरत बसणे, पण सावलीत बसा, चर्चा चालू ठेवा. चर्चा मध्ये काही निष्पन्न झालं तर चांगलं आहे. आपण समाधान करू शकलो तर आम्हाला आनंद आहे. समाज बांधवांचं समाधान करू शकलो तर मला निश्चितच एक वेगळं समाधान आहे. पण त्यासाठी आपण बसण्याचा जो मार्ग स्वीकारलेला आहे तो तरी आपण त्याच्यासाठी पुनर्विचार करावा आणि तूर्त आपण सावलीत बसून आपलं पाहिजे उपोषण सुरू ठेवा. पण तू सावलीत बसून करा. अभ्यासकाची बैठक झाल्यानंतर आपण परत बसू. अधिकार तेवढीच माझी विनंती शासनाला. साहेब, तुम्ही ड्राफ्ट मध्ये किती मुद्दे दिलेले आहेत आणि किती ते पाटलाचे म्हणजे हे होते समाधान करण्यामध्ये कितपत बहुतेक जवळजवळ 12 मुद्दे दिलेले आहेत आणि बहुतांशी मुद्द्यामध्ये एक सकारात्मक चर्चा झालेली आहे. फक्त काही 2-3 मुद्द्यामध्ये शासनाचे आदेश निर्गमित करावे लागतील की दिलेल्या मसुद्याप्रमाणे कार्यवाहीबद्दलचे. तर ते विभागीय आयुक्त स्तरावर काढू आपण, त्याची अडचण नाही आहे. त्याला कारण आदेश काढण्यासाठीच मसुदा दिलेला आहे ना. त्याने मसुदा मान्य केला की आदेश काढता येतील. सातारा गॅजेटूनच ते जर अवघड आहे, कारण अधिवक्त्यांचं जे त्याच्यामध्ये म्हणणं आहे ते वेगळं आहे. शेवटी राज्य सरकारची बाजू न्यायालयामध्ये मांडण्याची जबाबदारी त्यांची आहे. त्यातून थोडा वेळ मागितला आणखीन अभ्यास करण्यासाठी की याच्यातून परत पहिल्या हैदराबाद गॅजेटसारखं कॉन्ट्रडिक्शन येऊ नये. काही उद्या बाजू मांडताना सरकारची भूमिका ही प्रभावीपणे केली पाहिजे. धोरणात्मक निर्णय सरकार अंमलबजावणी तयार आहे, मसुदा तयार आहे. विभाग आयुक्त पुणे तो मसुदा आता मी कालच सूचना दिल्या, पुण्याला पाठवून द्या. त्याचा विचार करतो त्यांना. विखे पाटील असं आहे की सातत्याने जरांगे पाटील आंदोलन करतायत.
समजूत घालताय ही दुसरी तिसरी वेळ आहे, पण मग कायमस्वरूपी तोडगा त्यांच्या मागण्यांवरती होणार आहे का? कारण शासन कुठेतरी कच खाऊ म्हणून काय- मला मान्य आहे दोन शब्दात होऊ तुम्ही जे म्हणता ते अगदी चुकीचं आहे. असं आहे की कोणत्याही गोष्टी न्यायिक प्रक्रियेमध्ये आज इतके वेगवेगळ्या समाजाचे आंदोलन सुरू आहे, न्यायालयात केसेस चालू आहेत, सर्वोच्च न्यायालयापर्यंत केसेस चालू आहेत. याचा साकारण्याचा विचार करावा लागतो. उद्या आम्ही सगळ्या गोष्टी होमत गेलो आणि उद्या न्यायालयात नाही टिकलं तर तुम्ही शेवटी समाज आमच्यावर आपत देणार आहे. मग तुम्हाला समजत नव्हतं का? मग कायदेशीर मत घेता येत नव्हतं का? इतक्या काय कोर्टात ह्या काही निवाडे सुरू आहेत. आता हैदराबाद गॅजेट संदर्भात आम्ही स्पष्ट सूचना दिल्या अधिकाऱ्यांना. आता 58 लाखाची नोंदी पाटलांच्यामुळं त्या न्यायमूर्ती समितीच्या माध्यमातून ते मिळाल्या, त्याची कार्यवाही करतो आम्ही. काल रात्रभर बसून ते सगळे वेबसाईट पाहिली सरकारची आणि आवश्यकता तो सगळा पेनड्राईव्हर डाटा आम्ही त्याला देतोय आता. विखे पाटील साहेब, आणि तो देतो आम्ही त्याच्यामध्ये. आता याच्या संदर्भात त्याचे जे काही त्यानंतर जे प्रमाणपत्र द्यायचे आहेत तर ती जी काही गाव पातळी समिती आहे ती थोडी आकारक्षम वाटत होती. त्या वंशवाळी समिती तहसीलदारची त्यामध्ये काही त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये आक्षेप होता. तर विभाग आयुक्तांच्या स्तरावर काल बैठक झाली पुन्हा प्रशासनाची आणि याची सुधारणा कशी करायची ते SOP लिहिलेलं आहे आणि आता नवीन त्यासाठी आम्ही सुधारणा आदेश काढतो. काल मनोज प्रसाद लाड साहेब आपल्या सोबत होते, आज ते नाही आहेत. काय नक्की कारण आहे? त्यांना वगळण्यात आलेलं आहे का या सगळ्यात? नाही ते नव्हते इथं, कारण त्यांना काय अर्जंट काम होतं. पण मी त्यांनी मला विनंती केली, म्हणजे जा मी आई पाटलाशी बोलतो. पण हैदराबाद गॅजेटनुसार 58 लाख नोंदी मिळालेल्या आहे. मात्र हैदराबाद गॅजेटने मराठवाड्याला संपूर्ण नाही राज्याच्या नाही तुम्ही याचा अभ्यासच केला नाही अजून. म्हणजे तुमचा अभ्यास जरा पूर्ण करून घ्या. 58 लाख नोंदी हैदराबाद घ्यायच्या नाही आहेत, राज्याच्या 58 लाख नोंदी आहेत त्या, समजून घ्या. आणि त्याच्यामध्ये मग हैदराबाद गॅजेटच्या ज्या काही नोंदी येतील त्याच्या संदर्भात कार्यवाही सुरू आहे, ते वेगळं आहे. त्यामुळं मराठवाड्यातल्या संपूर्ण मराठ्यांना आरक्षण मिळेल का? एक जण बोलतो हैदराबाद गॅजेटनुसार मराठवाड्यातल्या सर्व मराठा आरक्षणामध्ये जाईल का? असा तोच आता प्रश्न आहे ना, की त्याच्यामध्ये आता जसे काल काही त्रुटी सापडल्या आम्हाला, जे पाटील मला सांगत होते की अधिकारी स्तरावर काही निष्काळीपणा होतो, तर काल त्यामध्ये दिसत कार्यवाही करतोय. आणि त्रुटी राहिलेले आहेत तर त्रुटी राहू नये परत. स्तरावर आणि मला वाटतं ते एकदा निर्णय झाला या संदर्भात त्यांनी अप्रूव्ह केलं की आम्ही जे आदेश करतोच आहे. पण आता विभाग आयुक्त जे आहेत म्हणजे मराठवाड्यातले सर्व मराठी आरक्षणात जातील नाही असं त्यांच्या त्या वंशावळीवरच आहे ना सगळं अवलंबून. 100% काही जाणार नाही ना. ज्यांच्या वंशावळ असेल त्यांनाच मिळेल का? तुम्ही 61,000 हैदराबाद गॅजेटनुसार प्रमाणपत्र मिळाले म्हणाले, जरांगे पाटील 308, ती एकमत झालंय का? तो गैरसमज अद्याप नाही प्रमाणपत्र जे मिळाले ते 61,000चे जे होते ती सगळ्यांना आपण ती सातत्यानं चालणारी प्रक्रिया होती. ते 3 लाख दिले आपण. आता हैदराबाद गॅजेट प्रमाणे जे आपल्याला नवीन द्यायचे आहेत तर त्याच्याबद्दल तो वेगळा मुद्दा आहे. तर त्यासाठीच आता ही वंशावळी निश्चित करून ज्या ठिकाणी निष्काळजीपणा वाटत होता, काही ठिकाणी अधिकारी फाईल थांबून ठेवायचे, काल कन्नडच्या उपविभाग अधिकारी निलंबित करण्याच्या सूचना दिल्यात. वंशवळी असतानाही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असल्याच्या नंतरही दाखले दिले नाहीत. अशा ज्या प्रशासकीय त्रुटी आम्ही दुरुस्त करतोय त्या. हैदराबाद गॅजेटनुसार जर तुम्ही आरक्षण देणं तर मराठ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय जरी घेतला असला तर अनेक गावांचे दस्तावेज त्यावेळेस जळालेले. मग अशा मराठ्यांना आरक्षण कसं मिळणार? मग तसं आहे की दस्तावेज झाल्यानंतर जो काही हिस्टॉरिकल डाटा आर्किव्हमध्ये उपलब्ध होता, याच्यामध्ये नॅशनल आर्किव्हमध्ये दिल्लीला किंवा हैदराबादला सुद्धा जो डाटा इथून जो नंतर तिकडे गेला, अरे बाबा तुम्ही ऐकून नसेल तर ठीक आहे बोलत नसतो. साहेब म्हणजे आता आकडा किती हैदराबाद गॅजेटनुसार किती प्रमाणपत्र इश्यू झाले मला वाटतं माझी आकडा नाही आता, पण साधारण तरी 2,000 आकडे दाखले झाले हैदराबाद गॅजेटप्रमाणे. साहेब आपण जसं म्हणालात की हैदराबाद गॅजेटला चॅलेंज केलं जात आहे, कोणीतरी चॅलेंज करताय, म्हणून सातारा गॅजेट जे आहे ते आपण टप्प्याटप्प्याने काढतो. चॅलेंज कोणी तुम्ही स्वतःचा एक स्वतःचं मत काय तयार मी करता? सांगतो तुम्हाला आपण काल यांचं उत्तर मी सांगतो. तुम्ही कितीही चांगलं दिलं बरं का, कितीही चांगलं दिलं, माननीय गायकवाड आयोगानं 12-13% आरक्षण दिलं सर्वे करून मागास सिद्ध करून, तरी यांनी चॅलेंज केलं. आता 10% सरकारनं दिलं ECBCचं, शुक्रे साहेबांचं नाही ACBCचं त्यांनी दिलं, मागास सिद्ध करून दिलं तरी चॅलेंज केलं. हैदराबादचा GR तुम्ही आधार घेऊन दिला तरी चॅलेंज केला. तुम्ही सातारा कारण मराठी येत नाहीये तरी चॅलेंज करते, त्याच्यामुळे तुम्ही तो GR काढून घ्या.
माझं जाताना विनंती आहे की ते बोलणारच आहेत, मी उगा ते मधलं फक्त उत्तर याच्यासाठी दिलं की त्यांनी पटकून काढावं, कारण हे चॅलेंज करणारच आहेत तरी बी. पश्चिम महाराष्ट्रातले सुद्धा सगळे अभ्यासक या, पुन्हा गोळ नको. पाटील, एक त्यांनी भूमिका मांडली, ऍटलीस्ट आंदोलन जर करताय तर सावलीत जा, उन्हात बसू नका, हे मान्य आहे का तुम्हाला? मला ऊन लागलं तर चटके त्यांना बसणार, त्याच्यासाठी मला इथंच बसायला लागतं. लाड भाऊनी गळ्यात गुतीला त्यांच्या आता घंटा. नाही, माझ्याकडे नाही, माझी जबाबदारीच होती ती. त्यांच्या जवळ त्यांनी ते म्हणले ते आले नाही, मग त्यांनी त्याला घंटा झाले मोकळे ते आता. पण पाटील, पहिल्यांदा ते भेटीला आले होते. पाटील, तुम्ही समाधानी आहात ना? आता जे मुद्दे मांडले, या सगळ्यांवर चर्चा झाली, तुम्ही समाधानी आहात ना आता या सगळ्या नाही, बाबत? त्याच्यावरती अभ्यासक बोलवलेत ना, अभ्यासक बोलवलेत. काय होतं, प्रत्येक दगडाखाली एक अभ्यासक झालाय, इथून निघाल्यावर हे नंतर डोक्याला लय खुराक देते. टायमाला म्हणतात लय बेस्ट, तिथं जे आर टायमाला म्हणले लय बेस्ट जे आर, नाही, तुमच्या एवढा मोठा अभ्यासक कोणी नाही या प्रश्नावर आता, म्हणून तरी आम्ही कधी बुवा आता तिथं जे आर काढा, तिथं म्हणले ओके, इकडं आले की म्हणलं आम्हाला चिरलंच नाही, येते यायची येडे जाऊन तुमची. तुम्हीच म्हणले ओके आणि तुम्हीच म्हणता आता बरोबर नाही, त्याच्यामुळं उन्हात कतळा ना त्यांनाही चटके बसते, समाजाचं कल्याण होईल. पश्चिम महाराष्ट्रातले अभ्यासक पण या आणि महाराष्ट्रातल्या मराठवाड्यासह सगळे या 5 वाजेपर्यंत, जास्तीत जास्त 6 वाजेपर्यंत. आणि इथं अभ्यासकाचे जेवढे फोन आहेत, फोन लावा, कोणी म्हणला नाही पाहिजे उद्या मला फोन नाही आला, पुन्हा मी ऐकून नाही घेणार कोणत्या पण अभ्यासकाचं. माझी विनंती काय आहे, ते अभ्यासक घेतील तोपर्यंत बसत सावलीमध्ये. मी कुठे म्हणतो तुम्ही स्थगित करा म्हणून, तुमचा फक्त कधी- सावलीत बसा. तो अभ्यासकांची चर्चा झाली, मला बोलवा, मी परत उपलब्ध आहे आपल्यासाठी केव्हाही. आणि नंतर मग परत त्याच्यानंतरही संबंध आले तर मग आपलं उपोषण चालू ठेवू पाटील, आपण काय अडचण नाही. एवढं पण त्यासाठी आपण कशाला बसतो एवढं मध्ये, अभ्यासकांची चर्चा करण्यापुरतं सावलीत बसायचं माझी विनंती आहे. एवढंच नाही ऐकणार, तुमचं पुढं सगळं ऐका. बस का मला ऊन लागलं तर तुम्हाला चटके लागतील आणि कल्याण नाही, आम्हाला- पुढं सगळं ऐकत. दादा आपण आता उठणार नाहीये पाटील साहेबाला मी वैयक्तिक चर्चा करताना सुद्धा सांगितलं, मी उन्हात पळवलं तर चटके तुम्हाला बसतील, लेकरांचं कल्याण होईल समाजाचं, कारण ते हक्काचं आहे, कोणाच हिसकून नाही गेलो. ओबीसीला धक्का न लागता येते. ते तर भूमिका आपली पहिल्यापासून मान्य आहे. नाही, आम्हाला आमचं पण ते- माझे म्हणून माझं काय म्हणणं आहे, एका समान विचारावर आपण काम करतोय, तर त्यासाठी आपण सावलीत बसा ना. आणि मग तिथं अभ्यासक आले की मला बोलवा, संध्याकाळी मी येतो. अभ्यासकाची आपण चर्चा करू, माझी विनंती होती. चर्चा करून घ्यानंतर अभ्यास मला बोलवा, मी उपलब्धच आहे ना पाटील. समाजाचं एकदा कल्याण करा, तिथून पुढे हो, तुम्ही पण म्हणता तसं तुमच्या अभ्यासकाची चर्चा होते ना आपली 5 वाजता. आहे. तिथून पुढे तुमचं म्हणता तसं नाही आहे. नाही, अभ्यासकाची चर्चा करा, पण तोपर्यंत सावलीत बसा. मी म्हणतो स्थगित करा म्हणून, हे शब्द लय मोठा झाला. मी स्थगित करा म्हणतच नाही ना. उन्हात तळू द्या. आपण ते अभ्यासक येणार आहे 5 वाजता पाटील, तोपर्यंत तुम्ही काय म्हणत बसता, ते त्यानंतर बसा. समाजाचं फक्त कल्याण करा, तिथून पुढे तुम्ही म्हणता ते आम्ही समाज आहे. 100% तुम्ही म्हणाल पाटील, तेच करतो आम्ही. पण आता बसून द्या आम्हाला. नाही, नको नको, म्हणजे विनंती काय बसण्यापेक्षा त्या अभ्यासक येईपर्यंत थांबा ना. अभ्यासक आल्यानंतर 5 वाजता त्याच्यानंतर परत बसता येईल आपल्याला. तुमचे विनंतीचा मी स्वीकार करतोय, तुमचा अवमान करत नाही. समाजाच्या कल्याणासाठी बसतो. होऊ द्या त्रास, मला दवाखान्याचा खर्च तुम्ही करा. दम्माने जावा, दम्माने जावा. काय ते माझी अजूनही विनंती पाटील आपल्याला आहे, अभ्यासकाची चर्चा होईपर्यंत सावलीत बसणार. झाल्यानंतर मग आपण नाही समज तर उद्या आहेच आपण बरं बाजूवर, तुम्ही मी बरोबर बस बाजूवर, काय मुद्दे. तुम्हाला नाही बसून देत आम्ही, एवढी वेळ नाही येऊ देत. तुम्ही एवढी वेळ येऊन देऊ नका, फक्त समाजाचं कल्याण होईल. पाटील, आपण दरवेळेस चर्चेची भूमिका ठेवली, तुम्ही बऱ्याच वेळेस म्हणलात आम्ही काही आडमुठी भूमिका घेत नाही. पण तुम्हाला सरकार एक सांगते की आम्ही पुन्हा सुद्धा तुम्ही तुमचं उपोषण आंदोलन करण्यासाठी बांधील आहात. पण आता अशी अवस्था आहे की प्रखर ऊन आहे, तुमच्या तब्येतीचा पण प्रश्न आहे. अभ्यासकांशी चर्चा करणे, तुम्हाला त्यांच्याशी संवाद घडलाय, साधारण 2-3 तासाचा संवाद त्यांच्याशी होणार आहे. अशी सगळी अवस्था बघता तुम्ही त्यांचा विनंती मान्य करून सावलीत बसणं हे अपेक्षित नाही का? आपण नेहमी म्हणतो आपण त्यांनी माझा सन्मान ठेवला, मी जर त्यांचा ठेवला तर समाजाचा उन्हाळा. मी जर त्यांचा सन्मान ठेवला आणि त्यांनी जर माझा ठेवला तर समाजाचा उन्हाळा. अजूनही पाटील आमची विनंती आहे, म्हणजे आपण जेवढं आहे का आमचं अभ्यासकाची चर्चा होईपर्यंत सावलीत बसतात. अर्ध्या अभ्यास घेतच आता चर्चा करतो आम्ही, अर्धी इथंच येतो. ते ऊन फार त्यांची वाट आहे. बघतो आम्ही. आपली तब्येत बरोबर नाही, मला भोगू द्या प्लीज, मला भोगू द्या. आता आपल्याला उद्याच्या संघर्षाला तुम्हाला येतो करायचं पाटील. मला मी काय कसं तुम्हाला आजारी पडता येईल सांगा ना. माझी विनंती आहे हात जोडून तुम्हाला, मी कधीच हात जोडत नाही पंचायत मंत्र्याला.
मला भोगू द्या. त्यामध्ये आम्ही जोडतो. मग काय नाही साहेब, खरंच सांगतो मी. ही विनंती आमची नाही. मी करताय काय तुम्ही म्हणून. मी म्हणतो पाटील तुम्ही स्थगित करा, करू नका. फक्त सावलीत बसा, अभ्यास सांगितलं झालं की मला बोलवा, मी येतो. अंतिम निर्णय झाल्यानंतर मग आपण निर्णय करू. एवढीच विनंती पाहिजे. तात्पुरती तेवढीच विनंती मान्य करा. मी म्हणतो स्थगित करा नाही म्हणत मी. फक्त सावलीत बसा एवढंच माझं म्हणणं आहे. ठीक ठीक ए, थोडं जा. ठीक आहे बाकीचे लोक बी आले आता साहेब. तरी थेट दृश्य आपण पाहतोय सरकारकडून आता जरांगेंना 5 नवी आश्वासनं देण्यात आली आहेत. मात्र जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत, आपल्या उपोषणावर ठाम आहेत. शिष्टमंडळाकडून विखे पाटलांकडून त्यांना सावलीत बसण्याची विनंती सुद्धा करण्यात आली आहे. मात्र जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि उन्हातच उपोषण करणार अशी त्यांची भूमिका आहे. संध्याकाळी 5 पर्यंत जो ड्राफ्ट विखे पाटलांनी दिलेला आहे त्या संदर्भात अभ्यास करून काय ते निर्णय कळवू असं सुद्धा जरांगेंनी सांगितलेलं आहे. ही थेट दृश्य आपण पाहतोय. थोड्या वेळापूर्वी ही चर्चा झालेली आहे. अभ्यासकांशी बोलणं सुरू राहील असं जरांगेंनी म्हटलेलं आहे. 5 नवी आश्वासनं सरकारनं दिलेली आहेत. मात्र सातारा गॅझेट हे लगेच त्या संदर्भात GR काढा अशी मागणी पुन्हा एकदा जरांगेंनी केली आहे. मात्र या गॅझेटसाठी थोडा वेळ द्यावा असं विखे पाटलांनी म्हटलेलं आहे. हा निर्णय कोर्टात मांडता आला पाहिजे, कोर्टात हा निर्णय टिकायला हवा असं सुद्धा विखे पाटलांनी यावेळी जरांगेंना समजावून सांगताना म्हटलं. तर आपण पाहतोय 36 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान अंतरवली सराटीत आहे आणि हे उपोषण अजून सुद्धा कायम आहे. मराठा आंदोलक एकत्र जमलेले आहेत. शेकडो मराठा आंदोलक जमलेले आहेत. भर उन्हात हे आंदोलन चालू आहे. शिष्टमंडळानं चर्चा केली आहे. या चर्चेतून तोडगा काढण्याचा प्रयत्न केलाय. मात्र हा ड्राफ्ट नको, डिरेक्ट थेट GR काढा अशी मागणी पुन्हा एकदा जरांगेंनी केलेली आहे. तर प्रशासकीय त्रुटी आम्ही दूर करू यावर असं आश्वासन विखे पाटलांनी दिलेलं आहे. कारण सातारा गॅझेटचा हा जो निर्णय आहे कोर्टात टिकला पाहिजे आणि टिकला नाही तर मात्र आरक्षणात अडचण येऊ शकते असं विखे पाटलांनी म्हटलेलं आहे. सोबतच उपोषण स्थगित करण्याची विनंती सुद्धा केली. उन्हात बसू नये, सावलीत बसून उपोषण करा असं सुद्धा विखे पाटलांनी म्हटलेलं आहे. काही वेळापूर्वी फडणवीसांनी सुद्धा सरकार आरक्षणासंदर्भात सकारात्मक आहे, पुन्हा चर्चेला तयार आहे असं सुद्धा फडणवीसांनी सांगितलेलं आहे. सगळ्या समाजाला आपण न्याय देण्याचा प्रयत्न करू असं सुद्धा फडणवीसांनी म्हटलेलं आहे. मात्र दुसऱ्या वेळी खरं तर न्यायालयाच्या चौकटीत, संविधानाच्या चौकटीत बसेल असाच निर्णय घेऊ असं सुद्धा फडणवीसांनी म्हटलेलं आहे. ही दृश्य आपण पाहतोय. हे आंदोलन चालूच आहे. भर उन्हात मनोज जरांगे आणि सोबतच मराठा आंदोलक बसलेले आहेत. दरम्यान काही आश्वासनं देण्यात आली आहेत. काही आश्वासनांबाबत, काही मागण्यांसंदर्भात सरकार सकारात्मक आहे, काही आश्वासनांवर जरांगे सकारात्मक आहे. मात्र या सगळ्या संदर्भात अभ्यासकांशी चर्चा करू असं सुद्धा जरांगेंनी सांगितलेलं आहे. संध्याकाळी 5 पर्यंत अभ्यासकांशी ते चर्चा करणार आहेत.